स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ऊस तोडणीसाठी मजूर हा घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, पंढरपूर, विजापूर, सांगोला, माजलगाव यासह सोलापूर भागातून ऊस तोडणी मजूर विविध भागामध्ये आपली घरेदारे सोडून साखर कारखान्यांच्या विविध भागात आपल्या कुटुंबासह येऊन आपला फाटका संसार झोपडीत थाटतात. एकदा ऊस तोडणीचे काम सुरू झाले की हंगाम संपेपर्यंत ऊस तोडणी मजूर मागे वळून पाहत नाहीत. ऊन, वारा, थंडी याची तमा न करता दिवस असो वा रात्र विनाविलंब कामासाठी सज्ज असतात. मिळेल ते अन्न खाऊन आपल्या दुःखी जीवनात सुखी जीवनाची आशा कधी करत नाहीत. हेच त्यांच्या जीवनाचे खरे गम्य आहे. सध्या पूर्वीसारखा धंदा राहिलेला नाही. बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, पंढरपूर, विजापूर आदी भागांमध्ये आजही म्हणावी तशी पाण्याची सोय झालेली नाही. या व्यवसायाच्या साधा लवलेशही नसणारी युवा पिढी उतरत आहे. त्यांना साधा ऊस तोडता येत नाही, पण फक्त मौज मजा करायची म्हणून याकडे वळायचे आणि आपले आयुष्य बर्बाद करून घ्यायचे. ना नफा ना तोटा या धर्तीवर सध्या अशी पोरं येत असल्याने या व्यवसायातही सध्या स्पर्धा निर्माण होत आहे. उद्योगधंदे नाहीत. निवडणूक आली की नेते मंडळी आश्वासनांची खैरात करतात आणि सहानुभूती निर्माण करून निवडून येतात आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हे असेच किती दिवस चालायचे असा सवाल या भागातील युवा वर्गातून विचारला जात आहे. एका ऊसतोड टोळीकडून दिवसाकाठी 10 ते 15 टन ऊस तोडला जातो. ऊसतोड मजुरांच्या पोटाचा भविष्याचा प्रश्न असतो. ऊस तोडणीसाठी विविध भागातून फिरावे लागते. आज इथं तर उद्या तिथं. कधी आमचा संसार फुलणार, आमच्या आयुष्यात सुखाचे दिवस कधी येणार, असे एक ना अनेक प्रश्न ऊस तोडणी मजुरांमध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. हेच त्यांचं वास्तव आहे. SB न्यूजसाठी राजू जाधव. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.